दादा सोपान आलाय का तिकडं? होय आलाय की. किती जरी हातापाया पडला आणि किती बी गायवाया केली तरी बी पैसे घेतल्या बिगर त्याला गाडी द्यायची नाही. धक्के मारून हाकलून काढा तिथनं. होय तुम्ही काहीच काळजी करू नका. बोला. ते भाऊसाहेबांची गाडी घ्यायला आली. मला ओळखलं नाही वय. आपली किती दोस्ती. मागच्या वेळेस नव्हतो आलो गाडी नीट करायला. गांध्या दोस्ती आणि नसते बिल दाखव. बिल विसरलो. मग गाडी बी सर जा बिल घेऊन ये. हाय 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 ध्यानातच नाही आला मला. बिल कसा भागवणार, काढणं का कॅश नाही? काय झालं गडबडी मी तसाच आलो पैसे ठेवून. मी काय करतो गाडी घेऊन जातो आणि पैसे घेऊन येतो लगेच. तुला काय येडा बिडा वाटलं काय? मी ₹1,00,000 बिल आहे, पैसे दे आणि गाडी घेऊन जा. असं काय करतो भाऊसाहेबांची गाडी आहे ती. भाऊसाहेब कोणाचे पैसे बुडवत नाहीत. अर्जंट गाडी लागायची म्हणून न्यायला आलो. देतील की लगेच भाऊसाहेब पाठवून. एक काम कर, भाऊसाहेबांना इथं घेऊन ये आणि गाडी घेऊन जा. अरे भाऊसाहेबांना काय तेवढीच काम असतात होय तेव्हा. बाकीची पण लय काम असते त्यांना. आम्ही काय तर बिल कामाचं बसलोय का? निघ तर निघ इथनं. अरे अंगावर का हात लावतोय? लावला काय करणार आहे? अंगावर यायची कारण नाही. काय करणार आहे? लावला यार जरा बघू. अरे ये मुंजा. अरे काय झालं रे? आणि कलासवरनं कधी आलास तू? नाव काढ नको त्या क्लासचं. जेवढा मंडईत कचरा नाही ना त्याच्यापेक्षा जास्त इज्जतीचा माझा कचरा झाला आज क्लास मध्ये. का असं काय केलंस तू? मी काय केलंय तेव्हा सगळे तर कृष्णेने केलंय. क्लास सुरू झाला की बरोबर जायगावर असते आणि सरने प्रश्न विचारलाय फुटक तिला काहीतरी काम निघतं काय गायब असते. मग मी इकडून कृष्ण कृष्ण करतोय. आज उत्तर नाही आलं म्हणून सगळा वर्ग माझ्या हसत होता. अजून आवाज येतोय मला हसल्या वर्ग. ए भक्ती काय असती दाताड काढती. माझं दात आहेत, मी हसीन नाही तर काय बी करीन. तुला काय करायचंय रे? मला राग येऊन मला राग येतोय. आलास वेळ क्लासवर ना तू? तू तर मला बोलूच नको. फोन कट करून मध्येच कुठं गायब असते का? हाय का आता माणसाला काम असतात बाबा. हा आणि आज जरा महत्वाचं काम लागलं म्हणून गेली होती मी. साहेबाला भेटायला गेली होती ना? काय बोललं ती साहेब? अरे मोठ्यानं बोललास तरी चालेल. मामीला मी तेच सांगायला आली की मामी ते भाज्यांचं साईडला ठेव, मला तुझ्याशी लई महत्वाचं बोलायचंय. अगं मग बोल की. मामी मी तुला काल रात्री सांगितलं होतं की नाही, एक लई मोठ्या कंपनीचा मालक आला होता. त्याला बघ मी कारखाना दाखवला. त्यानं मला आज त्याच्या कंपनीमध्ये जॉब ऑफर केलाय. त्यानं त्यासाठीच मला भेटायला बोलवलं होतं. अगं काय सांगतेस कृष्णे? आता एवढ्या मोठ्या साहेबांना तू त्यांच्या कंपनीत कामाला पाहिजेस म्हणजे त्यांना तुझी हुशारी कळली असणार बघ. तुला सांगते कृष्णे, एका हुशार माणसालाच दुसऱ्या माणसाची हुशारी कळते आणि उद्या अख्ख्या जगाला बी कळल. लई मोठी हो कृष्णे, एवढी मोठी हो ना की तुझं नाव घेताना समद्यांची मान आदरानं वर गेली पाहिजे. मामी अगं हे समजा ठीक आहे, पण मला कळणच झालंय काय करू मी. म्हणजे एका अर्थी बघायला गेलं तर आपल्यासाठी चांगलंच आहे. घरातल्या समध्या समस्या दूर होतील, म्हणजे तुझी दगदग, मामाचं कर्ज. पण मग एवढं मोठी ऑफर म्हणल्यावर तेवढी मोठी जबाबदारी बी असेल ना ग. मग अभ्यासाला वेळ मिळेल ना मिळेल काय सांगावं. आणि मग सीएचं तर काय. नाही नाही कृष्णे, काय बी झालं तरी तू सीए करायचं म्हणजे करायचंच. आपल्याला नगती नोकरी. आणि आता जर का शिक्षण सोडून नोकरी करत बसशील का नाही तर आयुष्यभर नोकरीच करावी लागल. आणि जर का तू येशी केलंस का नाही तर अशी 100 माणसं तुझ्या हाताखाली नोकरीला असतील. तेव्हा आपल्याला नगती नोकरी. राहिला प्रश्न ह्यांच्या कर्जाचा तर त्यासाठी मी खंबीर आहे. तू नका काळजी करूस. अगं पण मग बिन काय नाही कृष्णे, तू येशी करायचं म्हणजे करायचंच. कृष्णे मामी म्हणते ती पटतंय मला पण.
तुला काही येडा बिडा वाटलं काय मी? लाख रुपयाचं बिल आहे, पैसे दे आणि गाडी घेऊन जा. हे सोपान वर तोंड करून इकडं घरात कुठं? गाडी कुठे आहे? गुली मावशी त्यांनी नाही गाडी दिली. मला बी लय मारलं गुली मावशी. माझ्या त्याने नाही आणाय जमलं गाडी. असं कसं नाही जमलं? आता भाऊसाहेबसनी काय सांगायचं? त्यासनी जर बाहेर जायसाठी गाडी लागली तर त्यासनी काय सांगणार? तू असा ऐकायचा नाहीस. अहो गुली मावशी राहून दे की. अक्का चौपान गुली मावशी चल आजपासून तुला कामावून काढ. अहो असं नका करू गुली मावशी. ही नोकरी गेली तर पाख रस्त्यावर येईल मी. अशा सुद्धा घरात घ्यायची नाही मला. पाक उघड्यावर संसार येईल हो माझा. कुणाला तोंड दाखवायच्या लायकीचं राहायचं नाही गुली मावशी. पाया पडतो तुमच्या. एवढीच जर माणसासनी तोंड दावायची लाज वाटत असेल ना तर ही तोंड कायमच काळ कर. जगतोयस कशाला? जा जाऊन जीव द्यायचा जा. चल चालू पडे इथनं. पाया पडतो गुली मावशी. असं नका करू. दया करा माझ्या. सोपान तुला चालू पड म्हणलंय. मी हात पडतो पाया पडतो. हे तुला सांगितलेलं कळत नाही एकदा? चालू पड म्हणलंय इथनं. चल निघ. भाऊसाहेब यायच्या आत कलटी मारायची. नाहीतर त्यासनी जर कळलं का नाही तू काय गुण केल्या तीस तर चापकानी फोडून काढतेली आणि हकलून देतेली हितनं. चल निघ हितनं. लगीन लावायचं नाही ना मग भोग आपल्या कर्माची फळ. हॅलो, हा बोल करे म्हणजे. हा येते. तू एक काम कर, तवर पुस्तक काढून ठेव. हा हा ठीक आहे चालतंय. मामी कशी काय आली नाही अजून? मामा काय रे मामा, आज लवकर आलायस? मामा काही झालंय का? टेन्शन मध्ये दिसतोयस र? नाही का काय, थकलोय व्हायचं. 24 तास गाडी चालवली ना, लय ताण असतो बघ. सोपं नाही. मामा थांब, तुझे पाय दाबून देते, तुला वाईच बरं वाटेल. हा अगं नको ग, तू पण थकून गेली असेल ना कामात. हाय का आता मला काही थकायला झाले? अरे माझं काम बैठेच असतं, तुझं जरा धावपळीचं असतं. थांब पाय दाबून देते. अगं राहून दे, जातो अभ्यास कर. हाय का? होय मुंजा, हा मुंजा, अरे येतेच बघ. होय होय वाटते आले 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 आले. मामा मी मुंजाकडे चालली, त्याकडनं पुस्तक आणायचं. हा आले. आशा कुठे ग? अरे हो, मामी अजून आली नाही, ती येईल लगेचच. हा बस तू इथंच, मी आले.
चल निघ इथनं. अरे अंगावर का हात लावतोय? लावला काय करणार आहेस? ए अंगावर यायची कारण नाही. काय करणार आहे? लावला यारा जरा ह्याला जरा बघू जरा. काय जरा याला कर? बघू. ही नोकरी गेली तर पाख रस्त्यावर येईल मी. कुणाला कुणाला तोंड दाखवायच्या लायकीचं राहायचं नाही. गुन्हे मावशी पाया पडतो तुमच्या. एवढीच जर माणसासनी तोंड दावायची लाज वाटत असेल ना तर ही तोंड कायमच काळ कर. जगतोयस कशाला? जा जाऊन जीव द्यायचा जा. चल चालू पडे इथनं. चल निघ. नोकरी गेली या आशाला कोणत्या तोंडाने सांगू? जर तिला कळलं नोकरीचं प्रकरण तर घराकडे डोक्यात घेईन. सारखी सांगायची अशा दारूच्या नादी लागू नका, बरबाद व्हाल, रस्त्यावर याल. कधी नाही ऐकलं. खरंच आशा मी तुझं ऐकाय पाहिजे होतं ग. आता ये निघून गेल्या अशा. सगळं संपलं, सगळं संपलं. जगतोयस कशाला? जा जाऊन जीव द्यायचा जा. चल चालू पडे इथनं. 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 ठीक आहे. तिने सांजला दरवाजा का बंद ठेवलाय? कृष्णे, कृष्णे अगं दार उघड ग. अगं दिवा लागलेला दरवाजा बंद ठेवू नये. दारिद्र्य येतंय. तिला दार उघड. केलं बघ मी. कृष्णे अगं मामे इथं का थांबलीस? आज जा की. अगं तू हित आहेस मग आतमध्ये कोण आहे? अगं मामा आहे. अगं मग मी कवाची दार वाजवते, दार उघडणं झाले ती. काय सांगतेस? बाजूला उभं राहा. मामा, ए मामा, अरे आम्ही आलोय, दरवाजा उघड. अहो मामा. मामा पिऊन तर पडला नाही आत. अरे नाही र, आज पिऊन नाही आला तू. हा मामा, ए मामा. मामा मामा खिडकी पण उघडे ना मामा. मामा ए मामा. अहो मामा अरे मामा 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 दरवाजा तोडावं लागेल, दुसरा काय पर्याय नाही. चल. मामा सर 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 का मागू. मामा मामा, ए मामा. अरे जगात एक नंबर झाला नाही काही. मला बरं द्या. माझं काय तुला नाही पुसू देणार. अरे मला चुकाने मरून देत. मरा, मरून जा. मी आणि कृष्णी कोण आहे तुमची? कुणीच नाही ना हो का? किंवा असला हिंमत हरलेला नवर नकच आहे मला. या म्हणजे ती दोरी काढून दे त्यांना. मरून जाऊ दे त्यांना, मरून जाऊ दे.
अहो हे काय करायला निघालं होतं तुम्ही? ह्यो असं जीव संपवून समधी प्रश्न सुटत्यात होय. अहो आमचा तरी विचार करायचा की बाबा हे बाबा आमचं काही चुकलंय जरा, आमच्याकडनं काही चूक झाली असतं तर माफ कर बाबा. पण असली शिक्षा देऊ नकोस रा आम्हाला. तुला तुझ्या खर्चाचं टेन्शन आहे ना, अरे मी फेडेन की तुझं खर्च. तुझ्या जीवापेक्षा महत्वाचं काय बी नाही बघ मला. आम्ही काय करणार तुझ्या जीव. अरे मामा मी तुझ्या पाठीशी उभा आहे की. अरे हे लेख असताना तुझ्या मनात तरी कसं आलं रे जीव द्यायचं. अरे मी काम करतो, आम्ही सगळे काम करतो, मग तुझं कर्ज फेडतो. मरतो काय रे तू? अहो एवढं धडधाकट आहे आपण. दिन रात मेहनत करू, पडेल ती काम करू, पण तुमचं समज खर्च आपण फेडून टाकू. पुण्यांदा असा विचार करायच्या आधी ना आमचा जीव घ्या. आशा मला माफ कर. परत मी असं येण्याघेतला विचार करायचा, मला माफ कर. अगं माझं भाग डोकं चालायचं पण जात ग. काय नाही, आता तुम्ही माझ्या सगळ्यांना सगळे माझ्या परत हिंमत आली. आता मी रडणार नाही, लढणार आता. ए सारिका, सारिका, ए सारिका इकडे लक्ष दे. त्या गुलीचा फोन आला होता आता. ती येते आता घरी. कशाला येतात त्या? कशाला म्हणजे काय? तिला काहीतरी महत्वाचं बोलायचं असेल आपल्याशी. हे बघा, त्यांनी लग्नाचा विषय काढला तर मी ऐकून घेणार नाही. आधीच सांगतेय, माझ्या पोरीच्या जीवाशी खेळून देणार नाही मी कोणाला. तुझ्या इतकंच माझं पोरीवर प्रेम आहे. त्या गुलीला येऊ दे तरी, ती काय म्हणते ते ऐकू दे तरी. वाव, गुलियत ते येते. नक्की लग्नाचंच काहीतरी बोलायला येत असणार आहे. लय उतावळ होऊ नकोस. गुरुजींनी काय सांगितले माहितीये ना, रायाची पहिली बायको मरणार आहे, त्यामुळे मी त्याच्याशी तुझं लग्न करून तुझा बळी देणार नाही. अरे दादा, आत्या ये 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 गुले, आलीस का? बस बस बस. मला बघून काय सारिका वहिनीसनी आनंद झालेला दिसत नाही. तसं काय नाही हो. कशा आहात वंस तुम्ही? मी बरी आहे की. मला काय दाढ भरली आता वा. पर मला बघून तुझं तोंड कडू पडलंय असं दिसतंय. नाही ग गुले, तिचा चेहराच तसा आहे. गुली आत्या ते सोड, तू सांग काय घेणार आहेस, चहा की कॉफी? ती समज नंतर. तू आधी इकडे बघू. इकडे. मला तुमच्या समद्यांबरोबर रायाच्या लग्नाच्या एका पिल्यांबद्दल बोलायचे. माहितीये मला, ते गरीब मुलीचं रायाशी लग्न लावायचं तोच ना? नाही नाही, तुझं आणि रायाचं लगीन. सरळ सांगा ना, माझ्या पोरीचा जीव घ्यायचा प्लॅन आहे. हे बघा, मी तुम्हाला आधीच सांगितलंय, मी माझ्या पोरीच्या आयुष्याचा खेळ करून देणार नाही. गुले, तुला माहितीये ना, रायाची पहिली बायको अल्पायुषी ठरणार आहे. रायाबरोबर जी पोरगी लगीन करणार आहे ती मरणार आहे. हे सगळं तुला माहिती असताना तू कसं काय या अंतराचा आणि रायाच्या लग्नाचा विचार करतेस ग? हीच तर चुकतं तुम्हा नवरा बायकोच. पुढच्याच समज काय नीट ऐकूनच घ्यायचं नाही. मी काय सांगते ती तर ऐकून घ्या आधी. हे बघ, वाव, गुली आत्या कसला सॉलिड प्लॅन आहे. काय पण म्हणा, तुझा क्लासच वेगळा आहे. मला आवडलाय प्लॅन. हे गुले, हा सगळा प्लॅन काम करेल ना? अरे दादा, तो गुलीचा पिल्यान आहे. गुलीचा पिल्यान कधीच फेल जात नाही. तू फक्त लग्नात काय काय होतंय ती बघत राहा. मी एका दगडात समद पक्षी कशी मारते फक्त बघ. गुली 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 गुली